आणि आता वेळ आहे एक हा परफॉर्मन्सची. तेव्हा मी दोनही चॅलेंजर जोड्यांना आता इकडे आमंत्रित करतोय. मंगेश आणि भार्गवी, जोरदार टाळ्या. अतुल तोडणकर आणि स्नेहलता तावडे. दोनही जोड्या तयार? तयार. तुमच्यापैकी कोण येणार? स्त्री शक्ती. स्नेहलता बसू शकता. आणि तुमच्यापैकी? वटशक्ती. तुम्ही बसू शकता. दोघांनाही विचार करायला मिळणार आहे 1 मिनिटाचा कालावधी आणि तुमची वेळ सुरू होते आत्ता. तर इकडे तर कॉमेडीला बहार आली आहे, पण प्रेमाचा नवा बहर घेऊन आली आपली सगळ्यांचीच लाडकी आर्या. बघायला विसरू नका नवी मालिका आभास, हा सोमवार ते शनिवार रात्री 8:30 वाजता आपल्या लाडक्या झी मराठीवर. इतके दिवस आपण बघतात की मला प्रत्येक वेळेला पुणेकर 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 म्हणून सगळेजण वाटत. मी आहेच पक्का पुणेकर. तर आणि पुण्याविषयी जेव्हा काही चेष्टा होते तेव्हा आम्ही ती घेऊ शकतो, कारण आम्ही पुणेकर आहोत. पुन्हा तेच आमचा स्वभाव विशेष आहे, म्हणजे पाट्या. आता अनेक वेगवेगळ्या पाट्या आता तुम्हाला नेटवर बघायला मिळतात, पण काही खास मोजून अशा काढलेल्या पाट्या मी मुद्दाम इथे आणलेल्या आहेत. ह्या अतिशय नव्या पाट्या आहेत आणि ह्या मला पहिल्यांदाच वाचायला मिळाल्या आहेत. मी एका ठिकाणी एका फोटोग्राफरच्या दुकानावर असं लिहिलेलं पाहिलंय, फोटो वाईट आल्यास आपल्या जन्मदात्यास जबाबदार धरावे, आम्हाला नाही. दुसरी एक पाटी होती विवाह मंडळावरची, ती अशी होती, आम्ही फक्त लग्न जमवतो, टिकवणं तुमच्या हातात. अरे वा वा वा. अतिशय इंटरेस्टिंग पाटी होती, आम्ही सर्व भाषातल्या झेरॉक्स काढून देतो. आता अजून एक असाच भटजी आहेत आमच्याकडे, त्यांनी स्वतःच्या घरावरती पाटी लिहिली होती की खास अमेरिकेहून आलेल्या बटूंसाठी निळ्या डोळ्यांचे उजळ भटजी मिळतील. हे झालं आपण वैयक्तिक त्यांनी आपल्या दुकानावरती लावलेल्या पाट्या. पण खास काही काही स्वभावाच्या पाट्या असतात, तर त्याच्यामध्ये घरावरती लिहिलेल्या ज्या पाट्या आहेत त्याच्यामध्ये मी असं वाचलं होतं एका ठिकाणी की विमा एजंटांनी बेल वाजवून आत यायची तसदी घेऊ नये, आम्ही अमर आहोत. लोक दुपारी त्रास देतात, पण हे फक्त तुम्हाला पुण्यातच दिसू शकतं की ह्या पद्धतीची इंटेलिजंट गोष्ट. म्हणजे मी एक पाटी वाचली होती की प्लीज गेट समोर सायकली लावू नये, 1 मिनिट सुद्धा नाही. हा त्यातला सगळ्यात महत्वाचा भाग आहे. सो मला असं वाटतं की हा जो 1 मिनिट आहे तो 1 मिनिट झाला असावा. सो थँक्यू व्हेरी मच. खरंच आता 1 मिनिट झालेला आहे. मी दोघांनाही इकडे बोलवतोय. प्लीज दोघेही तयार? तयार. संधी तुम्हाला पहिल्यांदा. इंग्लिश मधून एक भाषण आहे. अरे वा. ती सुरू करतो. ABCD EFGH HIJKLMNP QRSTUV WXYZ ABCD EFGH HIJKLMNP QRSTUV WXYZ ABCD EFGH IJKLMNP QRSTUV WXYZ. तो ABCD EFGH QRSTUV WXYZ ABCD EFGH HIJK LMNP QRSTUV WXYZ ABCD EFGH HIJK PQRSTUV WXYZ. तो ABCD EFGH HIJK LMNP QRSTUV WXYZ. काय आहे काय उत्तर आहे इंग्लिश भाषणासाठी तुमच्याकडे? आहे इंग्लिश भाषणासाठी माझ्याकडे उत्तर आहे. बऱ्याच आठवणी असतात, तशा फेरीवाल्यांच्या आठवणी माझ्या स्मरणात आहेत. पण जेव्हा मी गावाकडे होतो तेव्हा काही वेगवेगळ्या पद्धतीचे फेरीवाले तिथे यायचे. एक जण दुपारी तिकडे यायचा, उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये ठरलेलं असायचं, आणि तो ओरडायचा खालना, तर म्हणलं माझी शाळेची फी मागायला हा कोण आला घराजवळ? तर त्याच्याजवळ गेल्यानंतर कळायचं की त्याला कुल्फी विकायची असायची. त्याला ओरडायचं असायचं कुल्फी, पण त्याचा उच्चार असायचा वफे. परवाची एक गोष्ट सांगतो. आम्ही ट्रेन मधनं येत होतो, मी आणि भार्गवी, आणि एक जण काहीतरी विकत होता आणि त्याच्या तोंडातनं असा उच्चार येत होता, आणि ही उठत होती. म्हटलं तू का उठते? त्यामुळे मला कोणीतरी आवाज देत आहे. तुला काय आवाज देतो? नाही भार्गवी चिरमुले कोणतरी म्हणतो. म्हणून मी तिथे जाऊन ऐकलं तर तो ओरडत होता, भाव कमी चिक्कुले.
आणि हिला वाटत होतं भार्गवी चिरमुले. तसाच एक जण आमच्या इथे यायचा आणि तो ओरडायचा, कुजबीला 10 रुपये, कुजबे 10 रुपये. म्हटलं कुजबीले दारू पी, हे कुठलं आहे? तो म्हणायचा कुजबीले 10 रुपये. ऐकू यायचं कुजबीले 10 रुपये. अशा काही आठवणी माझ्या स्मरणातल्या होत्या. वा ओहो जोरदार टशन इकडे सुनबाई सासूबाई आहेत, पण निर्णय असा सासूबाई म्हणून देणार नाहीयेत त्या. बघूयात आता काय निर्णय आहे. जाऊ का टेडी घेऊन? जा. तर कॉमेडीच्या अशी फुल टॉस फुगडी खेळायला भेटूयात पुढच्या आठवड्यात. बघायला विसरू नका. ब्रुक बॉन्ड रेड लेवल 4x4 2 लेखा.